आपल्या सगळ्यांना फ्रुट्स खाण्यापेक्षा त्याचे ज्युसेस पिणं खूप आवडतं. पण फ्रूट हे नेहमी अख्खं फ्रूट कट करून खावं, ज्यूस बनवू नयेत. पण तरीही काही कंडिशनमध्ये जेव्हा आपल्याला ज्यूस बनवणं गरजेचं असतं, अशा कंडिशनमध्ये काय काळजी घ्यायची आहे ते मी सांगेल. फ्रूट हे स्वच्छ धुवून घ्यावे. सेकंड, फ्रूट हे 10 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये थंड करायला ठेवावे, म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी होतं. थर्ड थिंग, फ्रूट कट करताना जे पण नाईफ आणि भांडी आपण वापरतोय ती स्वच्छ असावीत, क्लीन असावीत, सुकलेली असावीत. फोर्थ, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फ्रूट ज्यूस बनवताना पहिल्यांदा थोडासा तुकडा टेस्ट करून बघावं. बराच वेळ असं होतं की फ्रूट खराब झालेलं असतं आणि आपण त्याचा ज्यूस बनवतो आणि मग आपल्याला गॅस्ट्रो किंवा डायरिया होतो. फ्रूट ज्यूस बनवताना त्याच्यामध्ये दूध, साखर, मीठ आणि पाणी या गोष्टी अव्हॉइड करावा. अगदीच पॉसिबल नसेल तर फिल्टर्ड वॉटर तुम्ही वापरू शकता. पण ज्युसेस बनवताना दूध, साखर आणि मीठ याचा वापर करू नये. अशा प्रकारचे ज्यूस जर घेतले तर त्याचे पोषक तत्व तुम्हाला व्यवस्थित मिळतील.